Hello student, good evening. Yesterday we have seen many chemical reactions, reductions, oxidation, combination, displacement, double displacement, evaporation, condensation. What is mean by condensation? What is mean by evaporation? If you water boil, then it becomes vapors. Evaporates, and after evaporating it gets evaporation. This is the process. Okay, some reactions are as follows. आता ह्या ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत त्या रासायनिक अभिक्रिया आपण प्रथम लिहिताना त्याच्यातले प्रत्येक संयुग माहीत असणं आवश्यक आहे, कंपाऊंड माहीत असणं आवश्यक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ Hg2O, SO2, H2S, अमोनिया NH3, अमोनियम क्लोराइड NH4Cl, अमोनियम बाय कार्बोनेट NH4OH. OH हा कोणता ग्रुप आहे? हायड्रॉक्सी. H कोणता ग्रुप आहे? हायड्रोजन, ॲसिडिक. मग काय हायड्रॉक्सिलवर कोणती व्हॅलन्सी संयुजा? -1 आणि हायड्रोजनवर ॲसिडिक ग्रुप +1. We have also studied neutralization process, which is acid reacted with base. We get salt and water. The process is known as न्यूट्रलायझेशन प्रोसेस. बरोबर की नाही? खूप सोपे उदासीनीकरण. तर आज आपण काही 2-3 रासायनिक अभिक्रिया शिकणार आहोत. त्या बघा या ठिकाणी टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. पहिली जी आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया. तर कॉम्बिनेशन केमिकल रिॲक्शन मध्ये काय असतं? ओनली वन प्रॉडक्ट विल बी फॉर्म. एकच प्रॉडक्ट मिळतो आपल्याला. उदाहरणार्थ काय? H2O plus CO2. H2O plus CO2 give rise H2CO3. H2CO3 काय आहे? कार्बोनिक ऍसिड आहे. H2CO3 काय आहे? कार्बोनिक ऍसिड. H2CO3 कार्बोनिक ऍसिड. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघा. आता हे डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय आहे? AgNO3 सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराइड मीठ. AgNO3 प्लस NaCl गिव राईज AgCl सिल्वर क्लोराइड. हे सॉलिड आहे प्लस NaNO3 सोडियम नायट्रेट. हे बघा NaNO3 सोडियम नायट्रेट म्हणजे बॅलन्स झालेली अभिक्रिया आहे. सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराइड गिव राईज सिल्वर क्लोराइड आणि प्लस सोडियम नायट्रेट. ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, दुहेरी अपघटन. बरोबर की नाही? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन सोपी आहे. या प्रकारे कंडेन्सेशन संगणन. तर काय आहे कंडेन्सेशन? द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन. कंडेन्सेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर वेपर इनटू इट्स लिक्विड फॉर्म इज कॉल्ड एज कंडेन्सेशन. What is meant by condensation? Condensation means the process of conversion, रूपांतरण. The process of conversion of water vapor into its liquid form. Is called as condensation. बरोबर की नाही? वॉटर वेपर म्हणजे उकळल्यानंतर असे इव्हॅपोरेट होतं की नाही? तर वॉटर वेपर वाफ येते, पाण्याची वाफ. ही कशामध्ये बदलते? पाण्यामध्ये बदलते. याला संगणन म्हणतात. म्हणजे हे पाऊस जो येतो हे याच्यावर अवलंबून आहे, संगणनावर, कंडेन्सेशनवर.
म्हणजे समुद्रातलं पाणी सूर्याच्या उष्णतेने काय होतं, गरम होतं ना. समुद्राचं पाणी सूर्याच्या उष्णतेने गरम होऊन वरती जातात, त्याचे ढग बनतात, नाही का, इव्हॅपोरेट होतं का नाही गरम होऊन, आणि त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. कशामध्ये होतं? पाण्यामध्ये होतं. यालाच कंडेन्सेशन म्हणतात. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि सायन्सच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, थँक्यू.